स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही कोईंदूळ गाव विकासापासून वंचित. अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली तालुक्यातील कोईंदूळ गावाची विदारक परिस्थितीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे उलटली, मात्र कोईंदूळ गावात आजही पक्का रस्ता आणि नाल्यावर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात ये जा करण्यासाठी असलेला एकमेव कच्चा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होतो, त्यामुळे वाहने रस्त्यात रुतून बसतात, तर नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नाला पाण्याने भरून वाहतो आणि गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. रुग्णांना दवाखान्यात नेणे, गरोदर महिलांना उपचारासाठी बाहेर घेऊन जाणे, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे आणि नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी गावाबाहेर पडणेही कठीण झाले आहे. ग्रामस्थ सांगतात की गेल्या अनेक वर्षांपासून पक्का रस्ता आणि पुलाची मागणी केली जात आहे, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थ राजेश नरोटे यांनी संताप व्यक्त करत आश्वासन नको, आता प्रत्यक्ष विकास हवा. स्वातंत्र्याला 80 वर्षे होऊनही आमच्या गावाचा विकास शून्य आहे. आम्ही भारताचे नागरिक नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. संबंधित आमदार, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने तातडीने कोईंदूळ गावाची पाहणी करून पक्का रस्ता आणि नाल्यावर पूल मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दीपक की रिपोर्ट, न्यूज गडचिरोली.